Hello and welcome all the students from Pune District Education Association and Sri Shahjai School Supe, Standard 9, Subject English. Myself, Mr. Namdas AS. Friends, today we are going to study a poem. Please listen. 2.4. Please listen. This poem is written by an unknown person. The speaker of the poem seems to be an adolescent. ही एक अनोळखी व्यक्तीने लिहिलेली कविता आहे, ज्यामध्ये स्पीकर म्हणजेच निवेदक हा एक किशोरवयीन गटातील मुलगा अथवा मुलगी आहे असे दिसते. The child is developing to an adult. The whole poem is a plea for the need to be heard or understood. संपूर्ण कविता ही एक याचना आहे, ज्यामध्ये टू बी हर्ड म्हणजे ऐकून घेणे आणि टू बी अंडरस्टूड म्हणजे समजून घेणे यासाठी कवी स्पीकरच्या माध्यमातून अशी याचना करतो की माझं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्या किंवा समजून घ्या. आणि अशा पद्धतीने कोणत्याही तरुण वयातील मुलाच्या म्हणजेच टीनेजरमधील मुलाच्या मनातील भावना ज्या असतात त्या व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक टीनेजर असेल त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, जे विचार कुणीतरी ऐकून घ्यावे असे त्याला वाटतं, परंतु ऐकणारं कुणीही नसतं. त्याला त्याच्यातून मार्ग काढण्याची किंवा त्याच्यावरती मात करण्याची कल्पना असते. तो त्याच्यावरती मातही करू शकतो. त्याला त्याची मदतीची गरज नाही किंवा ॲडवाईसची गरज नाही, परंतु जे मनातील विचार आहेत ते समजून कोणीतरी घ्यावं एवढीच माफक अपेक्षा असते. आणि म्हणून सदर कवितेमध्ये कवी पुन्हा पुन्हा याचना करीत आहे, प्लीज लिसन. Please listen. The speaker or निवेदक, स्पीकर किंवा निवेदक असं म्हणतो, when I ask you to listen to me, you start giving me advice. किशोरवयीन मूल असं म्हणतं की ज्यावेळेस मी तुम्हाला विचारतो लिसन टू मी, यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस. मी तुम्हाला सांगितलं, विचारलं की तुम्ही ऐकून घ्या, त्यावेळेस तुम्ही मला सल्ला द्यायला लागता. अँड यू हॅव नॉट डन वॉट आय आस्क्ड अँड यू हॅव निग्लेक्टेड माय प्ली. माझी याचना तुम्ही दुर्लक्षित केलेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे, प्लीज लिसन टू मी. यू बिगिन टू टेल मी व्हाय आय शुडंट फील दॅट वे. पुन्हा तुम्ही मला सांगू लागता की तू अशा पद्धतीने का वाटून घेऊ नयेस. यू शूड नॉट फील दॅट वे. तुझ्या मनात जे काही विचार आहेत त्या पद्धतीने त्याचा तू जास्त विचार करू नयेस. आणि त्यावरून असं दिसून येतं, यू आर ट्रॅम्पलिंग माय फिलिंग्स. तुम्ही माझ्या भावना पायदळी तुडवीत आहात, म्हणजेच ट्रॅम्पलिंग करीत आहात. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की प्लीज लिसन टू मी. अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. मी तुम्हाला विनंती केली की तुम्हाला असं वाटतं देर इज समथिंग रॉंग इन माय माइंड, सो यू हॅव टू डू समथिंग. तुम्ही काहीतरी ती समस्या सोडवण्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून यू जस्ट ट्राय टू फेल मी. तुम्ही मला पराभूत करण्याचाच प्रयत्न करीत आहात. तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करून मला एक प्रकारे फेल केलेलं आहे, म्हणजेच पराभूत केलेलं आहे. इट सीम्स व्हेरी स्ट्रेंज. इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू. तुमच्याकडून हे अपेक्षित नाही. आय जस्ट वॉन्ट फ्रॉम यू दॅट यू लिसन टू मी. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, म्हणजे जस्ट लिसन टू मी. लिसन, ऐका. ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन, डोंट टॉक ऑर डू. तुम्ही फक्त ऐका, काही बोलू नका
काही करू नका. डोंट टॉक, जस्ट हिअर मी. ॲडवाइस इज चीप. 20 cents will get you both dear Abby and Billy Crane in the same newspaper. सल्ला देणं हे सर्वात सोपी बाब आहे. गिव्हिंग ॲडवाइस इज अ सिम्पल अँड इझी थिंग. You can buy advice by giving some money to anybody, to anything in a newspaper. You will get good advice. But I don't need advice. I just want from you that you listen to me. And I can do for myself. I can do whatever I want to do. I can do for myself. I am not helpless. मी काही असहाय्य नाही. माझे काम मी स्वतः करू शकतो. बट मे बी डिस्करेज्ड. कदाचित मी निराश असेन. और फॉल्टरिंग, म्हणजे कदाचित मी अडखळत असेल, लटपटत असेल. बट आय एम नॉट हेल्पलेस. परंतु मी काही हेल्पलेस नाही, म्हणजे असहाय्य नाही. आय जस्ट वॉन्ट फ्रॉम यू दॅट यू शूड लिसन टू मी. When you do something for me that I can and need to do for myself. ज्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी काही करू लागता, जे मी करू शकतो किंवा जे मी केलं पाहिजे, त्यावेळेस यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडिक्वेसी. जे मी करायला पाहिजे ते तुम्ही करता, त्यावेळेस फक्त यू कॉन्ट्रीब्यूट म्हणजे तुम्ही त्यामध्ये सहभागी होता किंवा भर घालता की माय फिअर, माझी भीती, और इनॲडिक्वेसी, माझी कमतरता, यामध्येच तुम्ही अधिक भर घालत असता. त्यापेक्षा तुम्ही जास्त काही करत नाही. तुमच्याकडून अपेक्षा फक्त एकच आहे की तुम्ही फक्त ऐका, बाकी काही करू नका. करण्यासारखं जे आहे ते मी स्वतः करणार आहे. तुम्ही ते करण्याची गरज नाही. परंतु ज्यावेळेस माझं काम मी केलं पाहिजे ते तुम्ही करू लागता, त्यावेळेस तुम्ही फक्त माझ्या भीतीमध्ये भर घालीत असता. तुम्ही माझा आत्मविश्वास डळमळीत करीत असता आणि म्हणून ते काम तुम्ही करू नये. तुमच्याकडून ती अपेक्षा नाही. तुमच्याकडून फक्त अपेक्षा एकच आहे की तुम्ही फक्त ऐका. जे काही करायचे ते मी स्वतः करणार आहे. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील वॉट आय फील, नो मॅटर हाऊ इरॅशनल. पण जेव्हा तुम्ही हे साधी गोष्ट, सिम्पल फॅक्ट समजून घेता किंवा स्वीकारता की आय कॅन फील समथिंग, मला काहीतरी वाटतं, नो मॅटर हाऊ इरॅशनल. इट इज नॉट मॅटर दॅट it is irrational, illogical or tarkvisangat, but finally you accept that I feel something, so I can stop trying to convince you. आणि म्हणून मी तुम्हाला समजावून सांगणं आता बंद करू शकतो. and get about this business of understanding what's behind this irrational feeling. आणि या सर्व अतार्किक, तर्कविसंगत गोष्टींच्या पाठीमागे किंवा भावनांच्या पाठीमागे काय आहे हे समजून घेण्याचा मी स्वतःच प्रयत्न करू शकतो. आणि मग वेन दॅट्स क्लिअर, ज्यावेळेस हे सर्व स्पष्ट होतं, इट बिकम्स क्लिअर, इट गॉट द आन्सर्स, त्या सर्वाची उत्तरं भेटतात. आणि त्यावेळेस इट इज ऑबियस दॅट आय डोंट नीड ॲडवाईस, त्यावेळेस स्पष्ट होतं की मला ॲडवाईसची, सल्ल्याची गरज नाही. आय डोंट नीड ॲडवाईस. अँड इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स वेन यू अंडरस्टँड वॉट्स बिहाइंड देम. आणि अशा इरॅशनल फिलिंग्स, अतार्किक भावनांचा या ठिकाणी अर्थ स्पष्ट होतो की वी अंडरस्टँड वॉट्स बिहाइंड देम, त्याच्या पाठीमागे काय असावे. आणि त्याच्यातून हे स्पष्ट होतं की देर इज समथिंग बिहाइंड these irrational things, that you should try to understand others' feelings and let others do whatever they want.
परहॅप्स दॅट्स वाय प्रेयर वर्क्स. आणि कदाचित म्हणूनच प्रार्थना कामी येते. समटाईम्स काही वेळेस, फॉर सम पीपल काही लोकांसाठी, बिकॉज गॉड इज म्यूट. कारण देव हा म्यूट असतो, म्हणजे देव हा नेहमीच अबोल असतो, शांत असतो. He doesn't give advice or try to fix things. तो सल्ला देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न करत नाही. गॉड जस्ट लिसन्स. देव फक्त ऐकतो. अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. आणि तुम्ही तुमचं काम स्वतः करण्यास तुम्हाला तो मोकळीक देत असतो. इट लेट्स यू वर्क. तुम्हाला तो काम करावे अशी मुभा देतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि म्हणून पुन्हा एकदा मी अशी विनंती करतो, प्लीज लिसन, जस्ट हिअर मी. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न. आय विल लिसन टू यू ऑल्सो. मीही तुमचं ऐकून घेईन. फॉर दॅट जस्ट लिसन अँड वेट. अशा पद्धतीने कवीने किंवा स्पीकरने स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती उपायही काढलेला आहे. आणि अशा पद्धतीने एक किशोरवयीन मूल आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्याला जी गरज आहे ती म्हणजे एका शांत संयमी श्रोत्याची. आणि म्हणून एक मनातील विचार की ज्यामध्ये किशोरवयीन मूल सतत वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनात ठेवत असतं, ते कुठेतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न कवितेमधून केलेला दिसून येतो. ठीक आहे, कविता पूर्ण झालेली आहे. त्याच्या खाली दिलेला जो वर्कशॉप आहे, इंग्लिश वर्कशॉप, यू हॅव टू कम्प्लीट इट इन युअर नोटबुक. पेज नंबर 52. Complete the following with the help of lines of the poem and opposite words. Then prepare meaningful dialogue with the help of the given chart and write an informal letter from teenager to his her parent expressing a few thoughts from the poem. तुम्ही एक टीनेजर म्हणून तुमच्या पालकांना पत्र लिहू शकता की ज्यामध्ये तुमचे विचार तुम्ही कवितेच्या माध्यमातून किंवा कवितेच्या आधारे तुमच्या भावना तुमच्या पालकांपर्यंत लेटरच्या माध्यमातून पोहोचवू शकता. धन्यवाद.